निजामपुर शहर महानगर पालिका के पानी पुरवठा विभाग में भ्रष्ट अधिकारी व कर्मचारियों के विरोध में एक दिवसीय धरना मोर्चा प्रदर्शन किया गया। बता दें कि अमर भीम तरुण मित्र मंडल के तरफ से पानी पुरवठा विभाग में हो रहे भ्रष्टाचार को लेकर महानगर पालिका के गेट के सामने महानगर पालिका व भ्रष्ट अधिकारी संदीप पटनावर के खिलाफ नारेबाजी की गई। साथ ही संदीप पटनावर को निलंबित करने की मांग भी की गई। बता दें कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के जल पूर्ति विभाग ने 2024-25 के लिए गौतम नगर, आजाद नगर पानी फिल्टर प्लान और वराल देवी जल शुद्धिकरण के लिए अवैध तरीके से दलालों के माध्यम से ठेका में राम दशरथ कोरे संस्था को दी है। हालांकि इस प्रकार का किसी भी प्रकार का प्रमाण पत्र और अनुभव नहीं है। इसके बावजूद भी दलालों के माध्यम से यह कॉन्ट्रैक्ट इस संस्था को दी गई है, जिसे रद्द करने की मांग भी संस्था के लोगों ने किया है और महानगर पालिका के भ्रष्ट अधिकारियों पर कार्रवाई करने की मांग भी की है और साथ ही इस विभाग में कार्यरत कामगारों को कानून के तहत उनका वेतन दी जाने की मांग भी संस्था द्वारा की गई है। अरे आमच्या तांगड्या मान्य करा, नाहीतर कोणते काळे करा। अरे आमच्या तांगड्या मान्य करा, नाहीतर कोणते काळे करा। अरे दांडे लेके अरे बोल बोल, अरे जोर से बोल, अरे बोल बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे बोल बोल, अरे जोर से बोल, अरे बोल बोल, अरे झाड़ू लेके, अरे दांडी लेके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा, माता रमाईचा, माता सावित्रींचा। अरे बोल बोल, अरे जोर से बोल, अरे बोल बोल, अरे झाड़ू लेके, अरे दंडी लेके, अरे हुशार हो। काय मागण्या आहेत? विषय असा आहे की राम दशरथ कोरे यांना अकुशल कामगार सेवा पुरवण्यासाठी जो ठेका दिलेला आहे तो ठेका अनुभवाचा नसल्यामुळे तो ठेका रद्द करावा आणि तो ठेका जो दिलेला आहे राम दशरथ कोरे यांना तो आर्थिक गैरव्यवहार म्हणजे पैशाच्या देवाणघेवाणात त्यांना तो ठेका दिलेला आहे आणि तो ठेका दिलेला आहे तो ठेका रद्द झाला पाहिजे। आणि ज्यांनी ठेका देण्यासाठी मदत केलेला आहे ते पाणी पुरवठ्याचे कार्यकर्ता अभियंता पटनावर यांना त्वरित निलंबित करावा आणि गेल्या 3 महिन्यापासून 2 कामगारांना काढून टाकलेलं आहे। ते कामगार आजही कामावर त्या ठिकाणी जातात। त्या कामगारांचं पगार 3 महिन्यापासून दिलं नाही आणि त्यांचं पगार दिलं पाहिजे। आणि राम दशरथ कोरे हा जातीवादी असल्यामुळे या दलित 2 बांधवांचे पगार दिला नाही आणि त्यांनी मात्र त्या 2 दलित बांधवांना आर्थिक पैसा टाकलेला आहे। त्याचं सुद्धा आम्ही कारवाई व्हावं म्हणून शहर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे। त्यांची ही कारवाई चालू आहे।